दुकान फोडायचं, रोकड उचलायची आणि मग थेट शिर्डी गाठून साईबाबाच्या चरणी दान ठेवायचं असा भन्नाट फॉर्म्युला वापरणाऱ्या दोन तरुण चोरट्यांना मुंबईच्या काळा चौकी पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केलं आहे. रोहित खंडागळे आणि आदित्य प्रसाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चोरीनंतर दोघे साईबाबा मंदिर परिसरात आश्रय घेऊन चोरलेल्या पैशातील काही हिस्सा मंदिरात दान करायचे अशी कबुली या दोन चोरांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 8 डिसेंबर 2025 रोजीच्या पहाटे शिवडी येथील रामटेकडी परिसरातील निरंकर जनरल स्टोअर फोडण्यात आलं. सरदार श्यामसुंदर सेवालाल गुप्ता यांनी रात्री 11:30च्या सुमारास दुकान बंद केलं होतं. सकाळी 7:30च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता शटर एका बाजूने उचकटलेलं दिसलं. तसेच ड्रॉवर मधील 33,000 रुपयांची रोकड गायब असल्याचं आढळलं. या प्रकरणी सकाळी 10 वाजता काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी घटनास्थळाच्या 500 मीटर परिसरातील तब्बल 50 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या दोन संशयित तरुण कॅमेऱ्यात कैद झाले. हे दोघेही सराईत चोर असल्याचे तपासात समोर आले. मोबाईल सर्व्हिलन्स व इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपींचे लोकेशन हे शिर्डीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर यांच्याशी संपर्क साधून रिअल टाइम लोकेशन शेअर केलं. अखेर 9 डिसेंबर 2025 रोजी साई संस्थान भवन कॅन्टीन परिसरात सापळा रचून या भन्नाट दोन चोरांना अटक केली. चोरीला गेलेली रक्कम या दोघांकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र तुम्हाला या दोन चोरांचा भक्तिमय चोरटेपणा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.